माझ्या कानातल्यावर हे बघा, कानातले कसले भारी दिसतेत ना, चांदीचे आहेत बरं का. हा बघ, तू बी बघून घे. तर या कानातल्यावर बायका जळल्या म्हणे बाई. आता तो आशू आहे ना, तो माझ्यापेक्षा असेल तरी 5-7 वर्षांनी लहान आहे. माझा आता 27-28, तो पार 21-22चा का 23चा आहे. तर विचार करा, लोक माझं कुठं सुखाने जगू देत नाहीत बाई. काय कोणाशी बोललं तरी प्रॉब्लेम. मी काय एवढी हिरोईन आहे का? मी का लई सुंदर आहे का? कोणासोबत? हाव अगं बाई. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मी आज लवकर उठलेली आहे 6 वाजता. खूप दिवसानंतर एवढ्या लवकर उठलेली आहे. सकाळी सकाळी मौसम बघू शकता, बापरे भयंकर, असं वाटते रात्रच आहे अजून. तर मला आहे ना खिडकीतून मस्त चंद्र दिसला, पूर्ण चंद्र दिसला. एवढा भारी दिसत होता ना, म्हणून म्हटलं कॅप्चर करावं, पण ते पाहिजे तसं कॅप्चर झालंच नाही. पण तरी पण तुम्हाला दिसत असेल, लोक रात्रीचं चंद्र बघतात, मी दिवसाचं चंद्र बघितलं बघा. तर दिवसाची सुरुवात झालेली होती. आता मी इथून पुढे तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने सकाळी उठल्यानंतर मी ब्लॉग वगैरे शूट करते. तर सर्वात अगोदर आहे ना घडीचा शूट घेत असते बघा मी अशा पद्धतीने. त्यानंतर खिडकी खोलून इकडे तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवत असते. तर लयच धुक्के पडलेलं होतं बाबा. तर माझ्याकडून आहे ना हे डेली ब्लॉगचे व्हिडिओ शूट करणं होत नाही बाबा. याच्यासाठी आहे ना स्पेशल कोणीतरी कॅमेरा घेऊन मागं फिरायला पाहिजे, कारण लाईट कमी जास्त होते, त्यामुळे मग ब्लॅक व्हाईट दिसत असतं. तर दरवाजा उघडत असते गॅलरीचा पहिले. तर ते कपडे राहिले होते रात्रीचे काढायचे, तसेच काय आपलीच गॅलरी आहे, कधी काढता येते नाही का, त्याच्यामुळे मी काय ते कपडे काढले नाही. तर तुम्हाला गॅलरीमध्ये कपडे दिसत असतील, असू द्या. मग मी त्यानंतर सर्वात अगोदर ब्रश घेते हातात बाबा, ब्रश करते आणि नंतर चहा पिते, मग नंतर अशी दिवसाची माझी सुरुवात होत असते. तर ब्रश करता करता आहे ना काही कामं पसरलेले असतात, काही राळे असतात, तर ते सगळं आवरत असते. त्यानंतर इकडे माझं आंघोळीचं पाणी तापलेलं आहे आणि त्यानंतर मग ब्रश वगैरे झाला की लगेच झाडू मारायला घेते. तर अशा पद्धतीने असते बघा डेली रुटीन माझं. पण मी ते प्रत्येक बारीक गोष्ट आहे ना शूट नाही करू शकत. दोन्ही घर झाडून घेते, मस्त गॅलरी वगैरे झाडून घेते ना. आजपासून तर नवीनच उद्योग चालू केला आहे बाबा आपला, मेडिटेशनचा. लय जण म्हणते मेडिटेशन कर, तर म्हणलं चला मेडिटेशनमध्ये पॉवर लई आहे बरं का मित्रांनो, तुम्ही सुद्धा मेडिटेशन करत जा. तर छान असं सगळं आवरलं की मी पहिले मेडिटेशनला बसण्याचा प्रयत्न करणार आहे इथून पुढं. आज हा पहिलाच दिवस समजा तुम्ही. तर इथून पुढं दाखवेल नाही दाखवेल मला माहीत नाही व्हिडिओमध्ये, पण मेडिटेशन नक्की करेल, ठीक आहे. त्यानंतर मग माझे व्हिडिओचे कामं तर थोडेफार राहिलेले असते, टायमिंगवर सेट करून देत असते व्हिडिओ, म्हणजे दिवसभर मग व्हिडिओ ते बघायचं, मोबाईल बघायचं कामच नाही, फक्त व्हिडिओ शूट करावे लागतात. त्यानंतर हा बाहेरचा मौसम बघू शकता, कसला भारी आणि कसलं धुक्कं पडलेलं आहे बाबा. आणि त्यानंतर मग मी जाते आंघोळीला. आपलं मेडिटेशन वगैरे झालं, व्हिडिओ कामं झाले, आता फक्त व्हिडिओ शूटच्या मागं लागायचं. तर मी हीटरवर पाणी तापवते. खूप जण म्हणतात ताई बकेटमध्ये पाणी तापवत जा, तर मी बकेट घेऊन आणणार आहे. सध्या तर मी कळशीमध्येच पाणी तापवते. बकेट आणील तेव्हा मी बकेटमध्ये तापवील, कारण जी ऑलरेडी बकेट आहे माझ्याकडे आंघोळीची ती खूपच मोठी आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं चला जेव्हा आपण बादली म्हणते बकेट घेऊन आणू तेव्हा आपण बकेटमध्ये पाणी तापू, ठीक आहे. तर मी अशा पद्धतीने आंघोळीच्या पाण्यामध्ये ना मीठ टाकते आणि अजून एक वस्तू टाकते, ते तुम्हाला दिसतच आहे. तर ते तुम्ही पण ट्राय करा, त्याच्याने छान असतं, पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि बऱ्याच गोष्टी. मीठ टाकून नक्की आंघोळ करायचं, एवढं तर नक्की करायचं, मी करते. त्यानंतर मग मी आंघोळ झाली की पहिले येते आरशापुढे बाबा. मग पहिले आपलं मॉइश्चरायझर वगैरे, बॉडी लोशन वगैरे, बॉडी स्प्रे वगैरे या सगळ्या गोष्टी चालतात पहिले, कारण काय मग दिवसभर फ्रेश वाटतं. तर मी एक तुळशी बागेमध्ये गेली होती, तेव्हा एक लिप ग्लॉस आणली होती, ते तुम्हाला दाखवते बघा. तर तुम्हाला असं वाटणार की लिपस्टिकच आहे, पण सॉरी ते लिपस्टिक नाही आहे, लिप ग्लॉस आहे. तर कशी दिसते आहे बघा, पूर्ण ट्रान्सपरंट आहे आणि ते लावल्यानंतर पिंक असा कलर चढत असतो. आता एवढं सगळं आवरलं माझं की त्यानंतर मी बसते डायरेक्ट देवपूजेला. पहिले माझी आंघोळ झाल्यावर मला देवपूजा लागते, देवपूजा झाली तरच मग दुसऱ्या कामाला हात लावते. मग मी पटकन देवपूजेला बसली, सगळे देव वगैरे व्यवस्थित धुवून घेतले. आणि आज तर माझ्यासाठी खूपच मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. आज एक खूप मोठी वस्तू मी घरामध्ये घेऊन येणार आहे, तर ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दिसेलच. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. सर्वात अगोदर मी मस्त देवपूजा वगैरे करून घेत असते. त्यानंतर रांगोळी वगैरे टाकली आणि छान असं
सपोर्ट तुमचा मला मिळत आहे तर असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट राहू द्या. आता डेली ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करताय त्यामुळे मला पण आनंद होतोय आणि तुमच्या सोबत त्या आनंदामध्ये मी डेली ब्लॉग पण मी शूट करत असते. कारण आता मी सध्या तर तुम्हाला माहिती लग्नाचा विषय सुद्धा बंद केला ना. मी कोणाला काही बोलत ना, कोणाशी भांडत ना, कोणाला प्रत्युत्तर देत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आता मला सपोर्ट करताय ना असाच सपोर्ट करत राहा, जेणेकरून मला पण काही गरज नाही पडत कोणाशी भांडायची किंवा कोणाला प्रत्युत्तर देत बसायची. ठीक आहे, तर मला पण काही हौस नसते, पण काही लोक आहे ना मजबूर करतात. आता बघा ना माझ्यावर म्हणजे एवढं लक्ष ठेवून असतात लोक की विचारूच नका बाबा. तर फायनली अशा पद्धतीने माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि जो माझा ब्रेसलेट असतो त्याला अफर्मेशन्स द्यायचे असतात बाबा, तर ते पण करून घेतलं. त्यानंतर मला सगळी देवपूजा झाल्यानंतर, तुळशीची पूजा झाल्यानंतर मी स्वामी समर्थ सारामृतचे पारायण वाचत असते, जे की तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी. ते सगळे पारायण वगैरे वाचत असते. त्यानंतर मी स्वामींची माळ जप पण करत असते. माझ्याकडून जेवढं शक्य होईल, पॉसिबल होईल तेवढं 1 किंवा 11 या पद्धतीने आपण माळ वाचू शकतो. मला खूप जण विचारतात स्वामी सेवेबद्दल, तर मी तुम्हाला एवढं सांगू शकते की सध्या तरी 3 अध्याय 11 माळी चालू करा. त्यानंतर आज मी काल एक फोटो आणली होती, ती कशाची आहे हे तुम्हाला कळलंच असेल, तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर आता हा फोटो आहे जो आता आपण ओपन करणार आहे. तसं पण तो फोटो मला बदलावायचा होता, तर तुम्हाला माहीतच आहे कशामुळे. तर मला नको आहे त्या बोचऱ्याच्या एकही वस्तू घरामध्ये माझ्या, त्याच्यामुळे मी हळूहळू करून का होईना सगळ्या वस्तू बदलणार आहे. मला काहीच नको, पूर्ण नामोनिशान त्या दलिंद्रीचं मिटवून टाकणार आहे. असं समजायचं आपण आयुष्यातली दलिंद्री गेली, त्यामुळे तर आपली प्रगती झाली म्हणावा. कारण काही लोक ना असे आयुष्याला कीड लागलेले असतात मित्रांनो की विचारूच नका. तर कसा वाटतो माझा स्वामींचा फोटो मला नक्कीच सांगा. त्यानंतर मी इकडे स्वामींचा फोटोचा मस्त इंस्टाग्रामसाठी शूट वगैरे घेतलेला आहे. तर जुना फोटो चांगला वाटत होता का हा नवीन फोटो चांगला वाटतो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला तुमचं मत कळू द्या. त्यानंतर बघा आता इथं हे ग्रीन याच्यावर लावलं आहे त्यामुळे अजूनच ते भारी दिसत आहे. त्याला ती कॅरी बॅग तशीच आहे बरं का, फोटोला कॅरी बॅग काढलेली नाही. काढावं का तशीच ठेवा ते पण मला नक्कीच सांगा. हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर माझी झोप नाही झाली काय, असे डोळे आग मारायला लागले ना, असं डोळे कचकच करत आहेत. आत्ता बाहेरचं झाडून आली, सगळं बाहेरच्या पायऱ्या बिऱ्या बी झाडावं लागतात बाबा. मग म्हणलं चला आता व्हिडिओ स्टार्ट करा. अजून दूधवाला आला नाही, काल दूधवाला आलाच नाही, अजून पण आलेला नाही आहे, त्यामुळे दूध नाही आहे. आता चहाचा काही विषयच नाही आहे. आता दूधवाला येईल तेव्हा चहा होईल. बाकी काय आंघोळ देवपूजा आणि बाकीचे थोडेफार कामं होते ते आवरले. आणि आता दूधवाल्याची वाट पाहते, तोपर्यंत व्हिडिओ एडिट करून घेते, व्हिडिओ टाकते. मग तोपर्यंत येतो दूधवाला, मग चहा वगैरे प्यायचं आणि मग झाली आपल्या दिवसाची सुरुवात, मग कामाला लागायचं. तर चला करा कंटिन्यू, बोलते नंतर. दूधवाल्याची वाट पाहून थकली, पण काही दूधवाला येईना ना. आज आहे गुरुवार, त्यामुळे उपवास आहे. भूक लागली, मला चहा प्यायलं की बरं वाटतंय थोडं. तर आता साबुदाणा बी नाही आहे भिजत घालायला. आता दुकानात चालली, साबुदाणा आणते. थोड्याशा कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या, ते कपड्यांच्या घड्या घालून ठेवले. आणि चक्क आज आलं का नाही दूधवाला, चक्क आज मयंक लवकर उठलेला आहे बघा. अक्षरशः मयंक आज 9 वाजता उठला. विचार करा. कसा दिसतो स्वामींचा फोटो? छान दिसतोय ना? चला आता मी ना, मला ना झोपच लई येऊन राहिली बाबा. काय करावं, सकाळी उठल्यावर असंच होते. रात्री उशीर होतो झोपायला आणि मग सकाळी उठल्यावर असं होते. तर चला आता हा फोटो जो आहे ना स्वामींचा, हा फोटो कुठंतरी ठेवून द्यावा लागेल. कुठं ठेवतात बघावं लागेल. तर पाण्यात वाहतेत वाटतं, नाही बघावं लागेल काय तर विषय. तर चला मग आता मी साबुदाणा आणायला चालली आहे. दूधवाला आला का वाट पाय रे, मी साबुदाणा आणते काय, दूध घे. चला मग करा कंटिन्यू. आता जाते मी साबुदाणा आणते, पहिले साबुदाणा भिजत घालते, कारण मग लई उपास नाही हे होत मला, परत मग चक्कर येते.
स्टोर तर लगेच दूधवाला आला बी बाबा. तर माया लेकरू लय कामाचं आहे बाबा. दूधवाला आला की लगेच उठला, त्याला सांगितलं दूध घेऊन ठेव, तर लगेच उठला, दूध घेतले आणि मग नंतर परत झोपतो म्हणला गुड नाईट. तर ही चप्पल बघा, ही चप्पल घेतलेली मी काल. कशी आहे मला नक्कीच सांगा. खूप दिवस झाले, चांगली चप्पलच नव्हती माझ्याकडे. एक आहे ती सँडल, तर ती लईच उंच उंच आहे, ती घातली की माझी हाईटच वाढून जाते. तर असं बाहेर जायला ही चप्पल आहे. तर ही 2000 बापरे कधी घेतली होती आठवत नाही मला शेवट. तर ही चप्पल कशी दिसती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी निघलेली आहे साबुदाणा आणायला. तर हे बघा माझ्या गाडीमध्ये आहे ना पेट्रोल कधी फुल असतो. बापरे भयंकर आहे बाबा. गाडी घेऊन गेली आणि पायी पायी खाली यावं लागलं. गाडी तिकडेच लावावं लागली बाहेरच. काम चालू आहे तिथं, गाडी येण्यावर. मयंकला मॅगी आणली. आता साबुदाणा आणलाय. साबुदाणा पटकन भिजत घालते. हे लवंग. तर बघा मला आहे ना नुसती झोपच येऊन राहिली. काय झालं काय माहिती, सारखी झोपच यायला लागली. आता या स्टँडवर मोबाईल लावते. मला झोप यायला लागली. उठली लवकर, आवरलं, पण चहा पाण्याचा अजून पत्ता नाही. चहा पित नाही तोपर्यंत झोप काही उघडत नाही. आता चहा ठेवते, इथं मोबाईल लावते. दुकानातून जाऊन साबुदाणा वगैरे आणला आणि मग लगेच येऊन दूध तापवलं, चहा ठेवलं. तर फास्ट वेमध्ये व्हिडिओ लावून दिला मस्त टाइम लॅपमध्ये. तर मला सांगा मित्रांनो, जास्त फास्ट होतोय का व्हिडिओ, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला सुधारणा करायला. तर काय आहे ते फास्टमध्ये लावून दिलं का स्टोरेज पण वाचतो आणि व्हिडिओ पण तुम्हाला व्यवस्थित पूर्ण शूट झालेला दिसतो. तर ते बरोबर आहे. रिंग लाईट लावलेली आहे मी, पण प्रत्येक वेळेस लाईट नाही ना चालू करू शकत. तर फायनली इकडे चहा वगैरे झालाय. मयंकला पण मॅगी करायची होती, दूध तापवून ठेवलं. हा इकडे ब्रश करतोय. तर या मग चहा प्यायला. काय चहा प्यायल्याशिवाय मला दिवसाची सुरुवातच झाल्यासारखं वाटत नाही. चहा प्यायला ना एकदम फ्रेश वाटतं. तर ह्या काही वस्तू आहेत ज्या तुळशीबागेतून मी आणलेल्या होत्या, ह्या तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मला नक्की सांगा व्हिडिओ जास्त फास्ट होतोय का. फ्रेंड्स, या चहा प्यायला मी तुम्हाला तुळशीबागेतून काल काय आणलं ते दाखवते. मला विचारता ना तुम्ही कोणता काजळ लावते ताई, तर हा काजळ आहे बघा, ब्लू लिंक इट. पण मी कोणताही काजळ लावते तुळशीबागेतला, पण हे अशा पद्धतीचं पेन्सिलमध्ये. बाकी कोणती कंपनी चालती. त्यानंतर हे हे आणलेले आहेत मेकअपसाठी. जेव्हा आपण फाउंडेशन थोपतो ना, आता फाउंडेशन थोपायचे आपल्याला, तर हे मी हे आणलेले आहेत. याच्याने आपण हा का आपण मेकअप करतो ना तेव्हा हे कामात येतात बघा. कसं फाडायचं राव. ते नंतर बघू आपण. त्यानंतर मी हे लिप ग्लॉस आणलेली आहे बघा, लिपस्टिक सारखी दिसते तुम्हाला. ही लिपस्टिक नाही आहे, लिप ग्लॉस आहे. हे बघा अशी ट्रान्सपरंट आहे ना, छान. हे आपण जेव्हा अप्लाय करतो ना, हे बघा तुम्हाला अप्लाय करून दाखवते. जेव्हा अप्लाय करतो ना अशी पिंक होते बघा, हलकी पिंक दिसते ना, पिंक पिंक दिसते ना, इथं दिसत असेल बघा. हा, तर असा पिंक कलर होतो तो. ही लिप ग्लॉस आहे. त्यानंतर हे मेकअप फिक्सर आहे. जेव्हा आपण मेकअप करतो ना तर ते लॉंग लास्टिंग टिकायला पाहिजे म्हणून फिक्स करतो ना मेकअप, ते. त्यानंतर हे आहे मॅकचं फाउंडेशन. छान आहे, म्हणजे स्किनला मॅच होईल असं आणलं आहे मी. हे बघा मॅकचं फाउंडेशन आहे ना, छान. ते यूज केल्यावर तुम्हाला दाखवेल मी. त्यानंतर हे लिप लायनर आहे. माझी लिप लायनर संपली होती, सो या कलरची लिप लायनर वापरते मी. नको ना वाजवू. आणि ही आहे लिपस्टिक. तर सॉफ्ट लिपस्टिक आहे, म्हणजे मी लिक्विडची वापरत नाही. तर ते ओम भुरभू असं आपण करेल. शक्यतो मी लिपस्टिक ना याची वापरत नाही, चहा थंडा होतोय माझा. तर लिक्विडची लिपस्टिक मी वापरत नाही, ती साधीवाली वापरते. पण आज मी लिक्विडची आणलेली आहे, छान आहे म्हणते. तर म्हणलं चला ट्राय करू. माझ्या मैत्रिणीने सजेस्ट केलं आहे मला पार्लरवाल्या ही वाली लिपस्टिक वापरायला. बघा छान दिसते का. तर छान आहे, भारी लिपस्टिक, लॉंग लास्टिंग आहे. एकदा लावली की निघायचं काम नाही. तर कसे वाटले तुम्हाला एवढेच होते प्रोडक्ट, मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि हे शॉपिंग मी नाही केली बरं का.
आता देते कोणी बी करून, काय करता मग. चला मग, चला तर चला मग, नाही का, नाही सांगणार तुम्हाला. तर चला मग आता मी चहा वगैरे पिते आणि मग आपण बोलू नंतर. आता चहा वगैरे पिऊन पटकन कामावरून, कामं काय नाही, फक्त कपडे धुवायचे आणि उपास आहे, साबुदाणा करायचा आणि निघायचं, जायचे. आज तरी जायचे बाबा. काल झाड आणते म्हणली, काही झाड आणणं झालंच नाही माझं एलोवेराचं. तर या मग चहा प्यायला, चहा पिते मग निघते. करा कंटिन्यू तुम्ही. मित्रांनो मोबाईल नको घेऊ, गाडीमध्ये गाणे लाव. या इकडं मॅगी खायला. मयंकला मॅगी करून देते, माझं झालंय चहा, आता काही विषय नाही. आणि आम्हाला जायचं आहे ना आज, तर साडी घाल म्हणतो मयंक, तर 30 साडी घाल म्हणतो बाबा, असं थोडी असतं. चल आज आपल्याला लय मोठा सरप्राईज आहे आज तुझ्यासाठी. हे स्वामींचं लॉकेट बघा किती छान दिसतोय. मी घालू का? तर मित्रांनो सर्वात अगोदर मी पाण्यामध्ये ना मसाला टाकलेला आहे, त्यानंतर आता आपण मॅगी टाकू. डायरेक्ट टाकायची अशी मॅगी. लहान पोरांना फिक्कीच मॅगी आवडते, तिखट मीठ कांदा टाकून नाही आवडत त्यांना. काय करता आता, करायची अशीच मग. नंतर मी मयंकचा नाश्ता वगैरे आवरून दिला. तर त्याला सर्वात अगोदर त्याला बनाना खायचं होतं, मग तो बनाना असा काही खात नाही, मग त्याला बनाना कट करून दिले आणि काटा चम्मचनी मस्त खात बस म्हणलं. मी मस्त साबुदाणा भिजत घालून दिलेला आहे, त्याच्या तर नाश्त्याची सोय झाली. पण माझं काय, मग मी पण बनाना खाल्लं. मला सकाळी सकाळी भूक लागली बाबा, काय करता. मग आला लक्ष्मण दादाचा फोन. लक्ष्मण दादा म्हणे काय करिश्मा ताई ये की इकडं मयंकला घेऊन घरी चहा प्यायला. मग येईल म्हणलं. हा मयंक बघा मध्ये काहीतरी कुटाने करत असतो बाबा. तर ते म्याऊ आहे ना ससा, आम्ही तो ससा तुळशीबागेतून आणलाय 150 रुपयाला. तो घेऊच मला परेशान करायला लागलाय बाबा. पार पिक दिवसभर चालूच राहते. त्याचं काय करावं आता. त्याच्यानंतर काय ना काय जे आणलं ते तुम्हाला दाखवतच असतो. त्याला काल गाडी घेऊन दिली तिकडे तुळशीबागेत, ते बी दाखवली. मग त्यानंतर आम्ही गाडीमध्ये मस्त गाणे लावून दिले. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू कधीतरी लेकरांसोबत लेकरू व्हावं लागते नाही का. तर मयंकसोबत मस्त खेळली थोड्या वेळ, मस्त डान्स वगैरे केला आम्ही. आम्हाला डान्स येत नाही तरी पण म्हणलं चला काय होतं एन्जॉय करायला. मस्त डान्स वगैरे केला. त्यानंतर मी लगेच लागली साबुदाणा करायला. तर साबुदाणा वगैरे करून घेतलं. मला जायची एवढी घाई आहे त्याच्यामुळे मी पटकन आवरलं यार लवकर सगळं. आणि नंतर फायनली साबुदाणा झालेला आहे. आता हे नंतर खाईल मी. आधी कपडे धुवायचे राहिलेत, परत पावसाचा मोसम होतोय आणि मग कपडे वाळत नाही. आता कपडे धुवून घेते, मग साबुदाणा खाते, मग तयारी करते, मग निघते. तर मग भांडे बिंडे लागेल तर नंतर घासता येईल, पण आधी कपडे धुवून घेतले पाहिजेत नाही का, परत मग कपड्याचा राडा पडतो लई. तर चला फ्रेंड्स, फायनली कपडे पण धुतले, साबुदाणा पण झाला. आता पार्सलचा फोन आला. पार्सल म्हणजे बिझनेसचा आहे आपला विषय, सांगेल मी मग तुम्हाला. मला आधी पार्सल घेऊन येऊ द्या. चला मी चालली आता पार्सल घ्यायला. मयंक तू इथं थांब, मी लगेच आली खालून. फ्रेंड्स वेलकम बॅक. तर आलंय पार्सल. आता हे आपलं बिझनेसचं पार्सल आहे. आपण बिझनेस स्टार्ट करणार आहे बरं का. लय मोठा बिझनेस आहे. प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा. छान बिझनेस आहे. तर काहीतरी काम करायला पाहिजे घरी बसून का होईना नाही का. तर हे पार्सल आलेलं आहे. याच्यामध्ये काय काय ते तुम्हाला नंतर दाखवील आणि नंतर याची मी डिटेल पण देईल. सो प्लीज सपोर्ट करा. आता मला उशीर झालेला आहे, त्यामुळे मी पटकन पहिले कपडे धुतले होते. आता वाळत टाकायचे राहिलेत, तेवढे कपडे वाळत टाकते, साबुदाणा खाते, भांडे घासते, तयारी करते, लगेच निघते. कारण तिकडे बी जाणं गरजेचं आहे ना. घाई झाली, उशीर झालेला आहे ऑलरेडी. तर चला मग. हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक. सारखी उठल्यापासून धावपळ, आवर. मयंकचे आवरून दिलं, मी पण आता सगळं आवरलं, खाल्लं वगैरे, जे सुस्तावली लय सुस्ती आली बाबा. मग आता म्हणलं चला थोड्या वेळ आराम करावा. मग मला जायचं बाहेर, जिकडे जायचं होतं तिकडं उद्या जायचं. आता एक दिवसच वाढतो बाई. आता आराम चालू आहे. आणि मग काय आराम चालू आहे, कमेंट वाचते, मग काय मैत्रिणी काय सांगत राहते. आता तुम्हाला सांगू का, बायका जे आहेत ना यूट्यूबवरच्या, टोळी गँगच्या बायका म्हणेन काय रे, तर टोळी गँगच्या बायका म्हणे माझी चर्चा लई करतात. काय जळण वगैरे काय बोलतात काय माहिती. खरंच नाही, यांची एवढी हे पण नाही. काय बाई कोण आहे. हा जा तुझा राहू दे.
तर टोळी गँगच्या बायका म्हणे बाई जळण जळण काय काय बोलत राहतात, तर यांची एवढी लायकी बी नाही का यांच्याकडे लक्ष देत बसा, मलाच तेवढा वेळ नाही आहे तर कोणाचं काय बघत बसू. म्हणजे एवढे लोक सपोर्ट करणारे येडेने हेच विचार समजते स्वतःला, असा विषय तो. असू द्या, मला तर काय माहीत बी नाही कोण काय बोलते आणि कोण काय बोलते. आपण आपल्या आपल्या मार्गाने जायचं नाही का. तर आता थोड्या वेळ आराम करणार आहे मी, मग थोड्या वेळाने उठून भांडे घासते, तयारी करते. एका ठिकाणी जायचं ते कॅन्सल झालं, आता दुसऱ्या ठिकाणी जायचं. आज लई मोठा दिवस आहे माझ्यासाठी. आज छान हे माझ्यावर जळणारे भुकणारे असेच भुकत राहिले, जळत राहिले. त्यांनी काय केले, काय दिवे लावले सांगा. मी तरी काहीतरी आयुष्यामध्ये एकदम आपलं नाव आहे, कुठं तरी काहीतरी आहे, लोक ओळखतात आपल्याला, सपोर्ट करतात, बऱ्याच गोष्टी आहेत बोलायला गेलं तर. पण हे जे लोक दुसऱ्यांना नावं ठेवतात यांचं अस्तित्व काय, यांना काळं कुत्रं तरी ओळखतं का, तोंडही दाखवायची लायकी नाही. काय यांच्यावर बोलत बसायचं बाबा, लय अवघड आहे. मला काही सांगत जाऊ नका मैत्रिणींनो, तिकडं त्या खड्ड्यात का पडो ना, मला काय सांगत जाऊ नका कोण काय करते कोण तिकडं, आय डोंट केअर. आपली लाईफ मस्त एन्जॉय मस्त मजेत चाललेली आहे. आणि शेवटी देवाला दिसते आपण काय आहे काय नाही, त्याच्यामुळे लोकांचं एवढं मनावर नसतं घ्यायचं नाही का. देवाला उत्तर द्यायचे ना की लोकांना. काम नाही झालं ना तर लोक देव बी बदलतात मित्रांनो, माहिती ना तुम्हाला. तर चला आता थोडा वेळ आराम करते आणि मग मी नंतर आवरून निघते. आता डायरेक्ट आवरल्यानंतरच व्हिडिओ शूट करील, कारण ते कंटिन्यू एवढं बापरे दिवसभराचा व्हिडिओ शूट करायला लागली तर झालं, मग होईल तो तासाभराचा व्हिडिओ, मग तुम्ही एवढं बघणार बी नाही का. तर जाऊ द्या, चला करा कंटिन्यू, बोलते नंतर. बाई लोकांच्या धाकानीनं मित्रांनो मला जगणंच बंद करून द्यावं लागेल बाबा, जगणंच सोडायचं. लोक कशावर जळतील ना सांगताच येत नाही बाबा, काय करू मला काही समजत नाही बघा. आता मी चालली ड्रेस सिलाई टाकायला. तो ड्रेस नाही का तुम्हाला पीस दाखवला होता, तर तो सिलाईला टाकायचा आहे. तर माझ्या कानातल्यावर हे बघा, कानातले कसले भारी दिसतात ना, चांदीचे आहेत बरं का. हा बघ तू बी बघून घे. तर या कानातल्यावर बायका जळल्या म्हणे बाई. आता तो आशू आहे ना, तो माझ्यापेक्षा असेल तरी 5-7 वर्षांनी लहान आहे. माझा आता 27-28, तो पार 21-22चा का 23चा आहे. तर विचार करा, लोक माझं कुठं सुखाने जगू देत नाहीत बाई. काय कोणाशी बोललं तरी प्रॉब्लेम. मी काय एवढी हिरोईन आहे का, मी का लई सुंदर आहे का, कोणासंग हाव अगं बाई कोणासंग नाव जोडतेत राव, अवघड आहे. आशू बघ रे बाबा, व्हिडिओ बघून घे दादा. तो एवढा तोंड भरून बिचारा मला ताई 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 करतो. त्याने छान कानातले दिले. आशू अजून याच्यापेक्षा भारी गिफ्ट घेऊन द्या, म्हणजे कसं आहे माहिती का, अजून जळतील लोक. तर चला आता हे ड्रेस फिटिंगला चालली, मला कोण कोण सांगत राहते म्हणून सांगितलं तुम्हाला. तर चला आता मी चालली ड्रेस फिटिंगला. असे नाही रे, अरे ती आजी वरडून राहू दे. चला फ्रेंड्स, घरी रिकामीच बसली होती, एका ठिकाणी जायचं तिकडं कॅन्सल झालं, म्हणून म्हणलं चला मग संध्याकाळी तर जायचं अजून एका ठिकाणी. पण तोपर्यंत मग आता आहे रिकामी. तर ड्रेस होता माझ्याकडे, तो नाही का पीस आणलेला, तर तो पीस शिवायला टाकायचा होता. मग तसेच तो पीस शिवायला टाकला आणि बघा मग इकडं मैत्रिणीकडे आली, म्हणजे तिकडेच होतं त्या जवळच. त्याच्यामुळे मग जाता जाता मयंक म्हणला मला रोहिणी मावशीला भेटायचं आहे. म्हणलं चला. मग पार्लरमध्ये आली, थोड्या वेळ गप्पा मारल्या, मग तिथून निघाली डायरेक्ट. आणि तुम्हाला तर माहिती आहे लई दिवसाचं म्हणते मी एक झाड घ्यायचं कोणता घ्यायचं ते कळत नव्हतं, कारण गुलाबाचे झाडं, शेवंतीचे झाडं हे सगळे आहे ना, मोगऱ्याचे झाडं हे सुकून जातात. त्यामुळे म्हणलं चला ॲलोवेराचं झाड घ्यावं आणि छान असतो. मग लगेच मी ते ॲलोवेराचं झाड कुंडी माती घेऊन मस्त त्याला तिथंच लावून मग घरी आणला. तर कसं आहे माझं ॲलोवेराचं झाड मला नक्की सांगा. असं करून एक झाड घेत तर आहे मी बरं का, त्याचे शेंडे वगैरे सगळे तोडून घेत तर आहे. पण विषय काय झाला माहिती का, भाड्याच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेणं म्हणजे विचार करा, घर खाली करायच्या वेळेस लय जीवावर येते बाबा. तर असू द्या, आता केलंच आहे कुठं ना, तर वागवायचं. तर मला हे झाडं वगैरे लय काळजी घेऊ वाटते, यांची लय आनंद बाबा मला याच्यामध्ये. तर खूप दिवसाचं चाललं होतं, फायनली आणला मी तो झाड. त्यानंतर मी आली मंदिर बघायला. तर इकडं बघू शकता एखादा मंदिर मला घ्यायचा होता. तर एवढे मोठे एवढे भारी मंदिरं होते बाबा, विचारूच नका. हे घ्यावं का ते घ्यावं, त्या घ्यावं का ते घ्यावं असं वाटत होतं मला. पण मला पाहिजे तसं मंदिरच भेटला नाही राव. म्हणजे असं स्वामी समर्थाचं मंदिर पाहिजे होता. पण ज्या पद्धतीने हा मंदिर तुम्हाला खूपच आवडला विचारूच नका. पण ज्यावेळेस माझं स्वतःचं घर होईल ना, तुम्हाला सांगते मी नक्की तो मंदिर घेणार. कारण कसं आहे, भाड्याच्या घरामध्ये मंदिराचे वगैरे लय हाल होते. तर मी ना आशूला फोन केला. आशूला म्हणलं चला येता का, ह्या जड
कुठ्या बाया अजून जळू द्या, लय मोकर जळण बाबा यांना. तो एवढूसा पोरगा, त्यांनी त्याच्या मम्मीला सपोर्टला घेऊन तो मला सपोर्ट करतोय. त्याची मम्मी पण छान आहे. लवकरच मी त्यांच्या घरी पण जाऊन तुम्हाला दाखवणार. लय नालायक राहतात बाई लोक. त्यानंतर हा कपाट बी मला लय आवडला. तर बघा मित्रांनो, हा कपाट घेते बरं का मी. कसा वाटला तुम्हाला कपाट मला नक्कीच सांगा. तर बापरे, याची किंमत पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. पण कपाट एवढा भारी होता ना, विचारूच नका. शपथ मला लय आवडला. आत्ता माहीत नाही, पण माझं स्वतःचं घर झाल्यावर असाच कपाट घेईल बरं का. आणि हे बघा, कात्रज कोडबाबापाशी गर्दी. बापरे, फायनली आलोय आम्ही घरी. पण लय 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 हाल झाले जबरदस्त. आणलं काय? आणायचं चालू आहे. लयच मोठी वस्तू घेतली बाबा. भाड्याच्या घरात नको होतं, पण मग गरज बी होती. काही सांगावं तुम्हाला आता. थांबा. फ्रेंड्स, फायनली आज मी माझं एक खूप मोठं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तर ते वस्तू धरायला 2 जण लागत होते. त्याच्यामुळे बाबा आशूला आणलं. मग आशूलाच नेलं होतं मी ते घ्यायला. मला काही एवढं कळत नव्हतं किंवा प्राईज वगैरे नाही का. आशू बरं आहे प्राईज वगैरे करायला, मी बघितलं बाबा. तर मग ही वस्तू मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार. काय असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सध्या मी दाखवत नाही आहे, पण तरी तुम्ही गेस करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर आशूला चहा वगैरे ठेवला आणि लगेच रिटर्नला सोडलं. मग बाहेर आलो तर बाहेर मयंकला हे प्यायचं होतं, रस, ऊसाचा रस प्यायला ये म्हणलं माई. तर त्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं. आशू म्हणलं बाहेरच जेवण करू. म्हणलं चला मग. तर मग आम्ही मस्त पुलाव भात आणि थाळी वगैरे घेतली. इथेच मेसचं जेवण होतं. काय आता म्हणलं, एवढी थकली दिवसभराची धावपळ, काय स्वयंपाक करत बसावं, त्यात उपास. तर सध्या माझ्या लाईफमध्ये एवढी धावपळ चालू आहे ना, एवढी धावपळ चालू आहे की मला स्वतःवर लक्ष द्यायला वेळ नाही. तर मी दुसऱ्यावर काय लक्ष देणार सांगा बरं. लय धावपळ चालू आहे, काय करा. तर असू द्या. आता रात्री 12:30 वाजलेत. मी सर्वात अगोदर आम्ही बाहेरून जेवण करून आलो. त्यानंतर मी लगेच लाईव्ह घेतली आल्या. आणि मला दुपारी एक पार्सल आला होता. ते पार्सल ओपन करून लाईव्हला दाखवलेलं आहे सगळे प्रोडक्ट. तर मी एक बिझनेस चालू केलेला आहे. तर त्या बिझनेसबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देणार तुम्हाला, या व्हिडिओनंतर. तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि हा बिझनेस आहे ना, ऑलरेडी माधुरीताई करतात. तर तोच बिझनेस आहे. तर त्यांनी मला सजेस्ट केलं आहे आणि त्यांनी सपोर्ट पण केलेलं आहे. हे बघा, हे सगळे प्रोडक्ट इथंच ठेवलेले आहेत मी. अजून म्हणजे लाईव्हला माहिती दिलेली आहे फक्त. तर तुम्हाला जर म्हणजे परचेस करायचे असतील ना, ते गुडघेदुखी, हातपायदुखी, कंबरदुखीसाठी हे तेल आहे बघा. मी म्हणजे सध्या जेवढं मला माहिती आहे शॉर्टकटमध्ये मी सांगते. बाकी मी याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहे. तर हे बघा, हेअर रेस्क्यू म्हणून ऑइल आहे. आपले केस वगैरे गळतात ना, केस गळतात किंवा इतर बघा म्हणजे पातळ झालेले असतात केस गळते किंवा याच्याने केस पण वाढतात, नवीन केस पण येतात आणि केस पांढरे पण होत नाहीत आणि मजबूत राहतात आणि केस अजिबात गळत नाही. ज्यांना केस गळतीचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी हे ऑइल नक्की घ्यावं. आणि त्यानंतर त्याच्यासोबतच हे हेअर रेस्क्यू म्हणून शॅम्पूसुद्धा आहे. म्हणजे ते कॉम्बोमध्ये दोन्ही वापरलं ना तर छान रिझल्ट आहे त्याचा. त्यानंतर ही सनस्क्रीन आहे बघा, जे की आपण उन्हात लावून जातो. ठीक आहे. तर त्यानंतर अजून एक फेस वॉश पण आहे, छान त्याचा रिझल्ट आहे. फेस वॉश माधुरीताईचे जेवढे पण प्रोडक्ट आहेत ना, त्याचा छानच रिझल्ट आहे. सो मी स्वतः यूज करून तुम्हाला दाखवणार, त्यात तर काही विषय नाही. तर ही पिगमेंटेशन क्रीम आहे बघा, ग्लो क्रीम नाईट क्रीम आहे. रात्रीची यूज करायची ही क्रीम. तर याचे पण भरपूर फायदे आहेत. आपले रिंकल्स वगैरे असतात, डार्क स्पॉट वगैरे, डार्क सर्कल वगैरे असतात ना. आता मी सगळ्या प्रोडक्टची काही माहिती देऊ शकत नाही, पण ही फेशियल सोप पण आहे बघा. तर आत्ता तरी सध्या मी सगळ्या माहिती देऊ शकत नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रोडक्टची माहिती देण्याचा प्रयत्न करील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा अख्खा दिवस गेला आहे माझा. आता 12:30 वाजले, 12:15 12:30 वाजले असतील. आता मला अजून उद्यासाठी व्हिडिओ एडिट करून ठेवायचे आहेत. उद्याचे व्हिडिओ टायमिंगवर लावून ठेवायचे, म्हणजे उद्या उठल्यावर डोक्याला ताण नको. तर असं असतं बघा, सकाळी उठल्यापासून जर मी असे बारीक पॉईंट घेऊन व्हिडिओ काढायला लागली ना, तर खूप धावपळ होते माझी. त्यामुळे मी असं मेन जेवढं मला जमते त्या पद्धतीचे मी व्हिडिओ काढते. हे डेली रुटीन शूट करायचं म्हणल्यावर ना जरा अवघडच आहे. बरं असू द्या, तरी पण मी प्रयत्न करते, कारण तुम्हाला तसे व्हिडिओ आवडतात म्हणल्यावर मग मला तसेच व्हिडिओ काढावे लागतील ना. बाकी तुमचा भरभरून सपोर्ट राहू द्या, प्रेम राहू द्या असंच. तर आज माझं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे. खूप म्हणजे खूप आनंद होतो आहे. आणि सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा आनंद असेल तर ते मी
स्वतःच्या जीवावर केलेल्या या गोष्टीचा जास्त आनंद आहे। एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू घेणे किंवा एखादं स्वप्न आपलं पूर्ण करणं, ते पण स्वतःच्या हिमतीवरनं, तो आनंदच वेगळा असतो बरं का मित्रांनो। कसं का होईना, ठीक आहे, स्वामींनी एवढं बळ दिलं आहे मला, त्यामुळे मी करते आहे। मी खचून न जाता सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे मी। तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या। आणि चला मग काय, आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आय थिंक व्हिडिओ खूप मोठा झाला असेल। व्हिडिओ मी इथंच थांबवते, भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाकी ते सगळं लुक मी तुम्हाला सकाळी दाखवेलच, ठीक आहे, सकाळी एकदम व्यवस्थित करून मी दाखवेल। बाकी थोडंसं काम राहिलेलं आहे त्याचं, मग ते काम झालं की मग मी दाखवेल तुम्हाला, ठीक आहे। तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा। अजून काही तुम्हाला सजेस्ट करायचं असेल व्हिडिओसाठी तर तुम्ही ते मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता। कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत वगैरे ते मी काढण्याचा प्रयत्न करीन। बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच। तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या। बाय बाय, गुड नाईट, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।